डीकेचं काय लग्न झालं, काय फटाकेन, काय जेवण, काय साऊंडन, काय डीजेन. लग्न करायचं ना तर असं करायचं भाऊ. मी तर असंच लग्न करणार आहे, फुल खर्च. हे मी असला वायपाट खर्च करणार नाही भाऊ. मी आपलं कोर्ट मॅरेज करणार, तिच्या घरचे आणि माझ्या घरचे एवढं जीव घालणार फक्त. तुम्ही आधीपासून हलकटच, कधी लोकांना रुपयाचा खाऊ घातलाय तेव्हा तुमच्या लग्नात खाऊ घालता. अरे तो आपल्या घरचा आहे, तो नेणार आहे मी. हे बाबा काय की नवीन धोतर घालून लई चमकल आलो. कुणाला लाईन मारलो तुझ्या आजीला. खात असतात का म्हणजे? अहो धंदा आहे त्यांचा तो. बिबट्यावानी जात असते त्यांची. एकदा तोंडाला पैसा लागला की मग ये मध्ये ये बापाचं गटोड असल्याने. माणूस म्हणते कधीपासून वय मागे जाय. अरे जाय ना. गाडी टाकली चांगला उठ पडला असेल माझा. बघितला कसला गाडी पळवतोय. ह्याच्या आईला ह्याच्या ना बापान ह्याला गाडी देऊन चूक केली. अरे बापन गाडी देऊन नाही त्याला काढून चुकी. तुला माहितीये मुलं कशी होतात? तुम्ही आता मला हे शिकवणार की मुलं कशी होतात? म्हणजे ते असं पाऊस पडतो, मग असं ते पाणी जमिनीत जातं, मग छोटी छोटी रोपं येतात, मग त्याला फुलं येतात छान. आपल्याला पण छान छान फुलं होणार. फुलं चल ना बेडरूम मध्ये जाऊ, सुखाच्या गोष्टी करूया. तुम्ही असं फिरवून फिरवून काय सांगताय? सरळ सरळ सांगा ना सेक्स करायचं म्हणून. रोहिणी तू हा म्हणते का हात कापू? मी काय हा म्हणणार नाहीये. तुला कापायचा ना हात तर काप. ए ऋषा नको ना कापूर राहो. अरे तू गप रे. रोहिणी मी तुला शेवटचं विचारतोय, तू जर नाही म्हणली ना मी आता लगेच हात कापीन. ए तुला हात कापायचा ना तू काप. मी काय तुला आय लव्ह यू बी लव्ह यू म्हणणार नाहीये. रोहिणी मी खरंच हात कापीन बर का. ए काप. या बघ. गप बघ, मी तुला साठी एवढं नाही करू काय. बघ हात कापीन मी. तू आय लव्ह यू बोल. नाही बोलणार. या बघ, ए, बाजूला. ए, बघ, कापणार मी. नाही कापणार. ए, तिकडं बघ. भया बोल की बाबा. ते छकुलीचं घर माहिती आहे का तुम्हाला? छकोली? कोणची छकोली? ती छकोली, तिला लाडानं बारकी बारकी म्हणतात बघा. तिचं घर माहिती आहे का तुम्हाला? हो असं का? ते छकुली का काम होतं तिच्याकडे? अरे भाई आमचं 4 वर्षाचं रिलेशन आहे आणि आज का मी तिला सरप्राईज द्यायला लावला लातूरून. अच्छा प्रेमाचं मॅटर आहे होय. हा तिने का फक्त मला गावचं नाव सांगितली, पण मी त्याला तिला माहित नाही. तिला सरप्राईज द्यायचे, थोडी मदत करताव का? घर दाखवायचंय तुला? हो. तो ते घर दिसलाले का? ते का? हा तो ते तिथंच आहे. 2 वाजता घराच्या बाहेर येते आणि 6 वाजता ट्युशनला जाते. काय भैया तुम्हाला लय माहित आहे काय मामला काय? माझी बहीण आहे ते. हॅलो भैया, जाऊ 4 दे. पोरं आणि जाऊ दे मजबूत भैया. 4 लाकडं घेऊन ये. भैया, 4 लाकडं भैया, माहिती आहे ना. तयार राहा फक्त. कर ना पुन्हा खरं कर ना. माहिती कर ना. एवढा लाव घेऊन जाऊ वाटत भैया, नाही. जाऊ दे हो. मस्त जिरवतो का नाही? अरे गॅप की तुझ्या आईचा दाना. साहेब म्हण की मग. तू मग तुझ्या आईला द्यावला घोडा मी इथं. अरे गॅप की खाली पडायला मग सांगतो मी. पडलं तर पडलं माझं नाव आहे. साहेब म्हणलं चप्पूनची तुझ्या घातला. अरे सोड घ्या. तुझ्या आईला थोडी तुझ्या तू पाय आई झडतो मोडलाय माझा. मग तुझ्या आईचा दाना. साहेब म्हणलं रड. तुझ्या आईच्या भोकात घातला. सोड. साहेब म्हण अरे सोड की तुझ्या आईचा. शिवी दिली की मग म्हटलं जास्त. सोड सोड मग मला सोड. साहेब म्हण अहो जाधव जाधवच्या आईचा किडा. सोडके आईनी शिव्या. शिवी दिली की वाटणार. सोड फुतात कोणा. नाही. खाली मी गुतली दाणे बरं का. तुला अजून मी चांगलं सांगतो. ए दाण्या म्हण नको. मग का तुझ्या आई तू गायनी किंवा माझा डोकं हलवू नका. तुला सांगतो मी अजून. हा. मुलाशी बोलतेस ना? नाही ग. हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव. खड्ड्यात पडल्यावर थोडं लागतं आणि प्रेमात पडल्यावर घोडं लागतं. घोडं कळलं का? काळ्या तोंडाचे. होय हे तुम्ही मला हात लावू नका. परस्परला मी हात लावून देत नाही. तुम्ही लांब व्हा.
मी परस्त्रीला बघू पण शकत नाही. माझी बायको कुठं आहे? बायको ए, बायको माझ्या बायकोकडे जाऊ द्या. गपकीप खाली पडेल मी सांगतो. अरे गप की तुझ्या आईचा दाना. अरे सोड की तुझ्या आईचा काय निघ माझा डोकं हलवून का तुला सांगतो मी अजून. तुझ्या आई जमे तू मोडलाय माझा मग तुझ्या आईचा दाना. मग तुझ्या आईला द्यावला घोडा मी इथं सोड बघू मला सोड. तुझ्या आईचा किडा. ए चोंग्या नीट बोल. चोंग्या नाही मंग्या. तीच मागे. अरे बांडगोळा बापाला उलट बोलतो. जाऊ दे ना, नका रडू. ए मी नाही रडत. असल्यासाठी रडतोय बरं मी. हो ना ना अजून कावळा नाही शिवला. काय करायचं? काय करायचं तू सांग. तुम्ही सांगा आता काय करायचं. ए मागे. दादा हायवेला जायचं. हायवेला जावा की मग. पाणीपुरी आहे काय? हाय की खावा की मग. तुम्हाला पोहायला येते काय? नाही. बघा कुत्रा तुमच्यापेक्षा चांगला आहे, त्याला पावता तरी येते. तुम्हाला येते काय? हा मग तुमच्यात आणि कुत्र्यात फरक काय? समोसा किती रुपयाला? 12 रुपयाला. आणि चटणी? समोसा 12 रुपयाला, चटणी फ्री आहे. मग चटणी पार्सल करा. आईनं घरात भजी बनवल्यात त्यासोबत खातो.